दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मी एका ख्रिश्चन संस्थेमध्ये काम करत असताना महिन्यातून आम्ही एकदा सर्व प्रार्थनेसाठी जमत असो. तसं दर आठवड्याला प्रार्थना व्हायची, परंतु महिन्यातून एकदा अशी प्रार्थना व्हायची की सर्व डिपार्टमेंटचे लोक जे आहेत हे एकत्र जमायचे. प्रत्येकजण आपापली साक्ष द्यायचा की कशा प्रकारे देवाने महिन्याभरात त्यांना मदत केलेली आहे. एखाद्या दुसऱ्या परधर्मीय लोकांमध्ये सेवा करताना त्यांची काय साक्ष आहे ती त्या ठिकाणी शेअर केली जायची. आणि काही जणांना ती गोष्ट एवढी ते लोक गांभीर्याने घ्यायचे नाही. काही जणांना व्यक्त होता येत नव्हतं की कशा प्रकारे आपण आपले अनुभव सांगितले. एका मित्राने मला सांगितलं की माझी इच्छा आहे पण सर्वजण ही कबूल करावे मला, पण ती भावना माझ्यामध्ये येत नाही. कशा प्रकारे सांगावं ते मला जमत नाही. परंतु एक दिवस तो मला भेटला आणि त्याने सांगितलं की मी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारला आहे आणि माझं जीवन मी आता ख्रिस्ताला दिलेलं आहे. तो मला ना की मला हे कोणाला सांगावं हे समजत नव्हतं, परंतु मी विचार केला मी तुम्हाला सांगावं. आणि आपण नव्या करारामध्ये बघा सुद्धा वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अशुद्ध आत्मा असलेल्या मनुष्याला ज्यावेळेस बरं केलं, तो येशूच्या मागे येत होता, परंतु येशूने सांगितलं नाही, तू तुझ्या लोकांमध्ये जा आणि तुझ्यासाठी काय केलं देवाने ते तू त्यांना सांग. आमचा अनुभव जो आहे हा आम्ही इतरांना सांगितला पाहिजे. आम्हाला फार कोणी मोठा वक्ता असण्याची गरज नाही किंवा फार आम्ही चांगलं भाषण करू शकतो असंही नाही, परंतु आम्हाला आमचे अनुभव इतरांना सांगितले पाहिजे. तुमचा अनुभव जो आहे हा ख्रिस्ताबरोबरचा अनुभव आहे, तुमची साक्ष आहे ती इतरांना सांगा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्कृत शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 19वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 5 अँड वर्स 19. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी एवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.